नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम सत्र संकलित मूल्यमापनची 1ची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल आणि यासारख्या अजून इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 8वी समाजशास्त्र यात आपल्याला इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित प्रश्न मिळणार आहेत. सर्वप्रथम आपण इतिहासाचे प्रश्न पाहू. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 2 गुणांसाठी. 1. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून आपल्याला विधान पूर्ण करायचं आहे आणि तो पर्याय आहे चित्रपट. दुसरं, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला. त्यानंतर जोड्या लावा. अ गट, आर्य समाज. त्याचं उत्तर आहे ज्योतिराव फुले. दुसरं आहे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजचं उत्तर आहे ज्योतिराव फुले. आर्य समाज स्वामी दयानंद. एक जोडी या ठिकाणी चुकीची दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. संकल्पना चित्र पूर्ण करा. भौतिक साधने, 4 साधनांची नावं आपल्याला लिहायची. किल्ले, पुतळे, शिलालेख, ताम्रपट. त्यानंतर ब भाग बघा. टिपा लिहा 4 गुणांसाठी. छायाचित्रे. त्याचं उत्तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृक स्वरूपाच्या साधनांमध्ये छायाचित्रांचा समावेश होतो. छायाचित्राचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, वस्तू व वास्तू यांचा छायाचित्रामधून व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशन. 1. 1857 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. 2. रामकृष्ण मिशनने लोकसेवेचे कार्य केले. तसेच दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले. त्यानंतर पुढचा प्रश्न 3. पुढील विधाने स्पष्ट करा. 1. प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला, कारण भारतातील अत्यंत समृद्ध असा बंगाल प्रांतात इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला नवाबपदी आला. मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा ईस्ट इंडिया कंपनीने गैरवापर केला. त्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. 2. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले, कारण शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशाच्या स्वरूपात भरण्याचा आणि तो वेळेत न भरण्यास जमीन जप्त करण्याचा नियम सरकारने केला. रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान्य विकू लागले, म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले. 3. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. 1919 साली संमत झालेल्या मॉन्टेस्क्यूचे चेम्सफर्ड सुधारणा कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या. त्यामुळे भारतीय जनतेत सरकारविरुद्ध असंतोष होता, म्हणून भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. पुढचा प्रश्न ब भाग. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. बघा ते परिणाम. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. 1.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरोधात जनतेत असलेल्या असंतोषामुळे हा लढा लढला गेला. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. 2. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची खात्री होऊन 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला. 3. राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली. इत्यादी परिणाम 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न नागरिकशास्त्रावर आधारित. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. कायदेमंडळ, कायद्याच्या निर्मितीचे कार्य. न्यायमंडळ, न्याय देण्याचे कार्य. एका वाक्यात उत्तरे लिहा. राष्ट्रपतींची निवड कोणत्या पद्धतीने होते? उत्तर: संसदेचे सदस्य आणि विधानसभांचे सदस्य यांच्याकडून राष्ट्रपतींची निवड होते. दुसरं, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. प्रश्न चौथा क. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. मंत्रिमंडळाचे कार्य लिहा. 1. मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन त्यांचे प्रस्ताव तयार करते. 2. मंत्रिमंडळ प्रस्तावावर चर्चा करून ते संसदेत मांडण्याचे कार्य करते. 3. संसदेची मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न करते. आणि 4. मंजूर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे काम मंत्रिमंडळ करते. प्रश्न दुसरा. लोकसभा अध्यक्षांची कामे. 1. संपूर्ण सभागृह कामकाज निपक्षपातीपणे व सुरक्षितपणे चालवते. 2. लोकसभेच्या सभासदांच्या विशेष अधिकारांचे व हक्कांचे संरक्षण करणे. 3. लोकसभा कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार कामकाज चालवणे. इत्यादी कामे लोकसभा अध्यक्षांची आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा भूगोल. अचूक पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा. 1. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला भूकवच म्हणतात. 2. मानव सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? भूखंड मंच. प्रश्न 6वा. चूक की बरोबर ते दुरुस्त करून लिहा. 1. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. चूक. 2. सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. बरोबर. त्यानंतर प्रश्न 6वा ब. फरक स्पष्ट करा. आर्द्रता आणि ढग. 1. हवेला प्राप्त झालेला ओलसरपणा म्हणजे हवेची आर्द्रता होय. वातावरणातील बाष्पकण हवेतील धूलिकणांभोवती तयार झालेला समुच्चय म्हणजे ढग होय. आर्द्रता, हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते. ढग दृश्य स्वरूपात असतात. यासारखे फरक आपण लिहायचे आणि प्रश्न पूर्ण करायचे. त्यानंतर प्रश्न 7वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? बाष्पाचे प्रमाण, निरपेक्ष आर्द्रता, हवेचे क्षेत्रफळ. बघा या ठिकाणी सूत्र दिलेले. या पद्धतीने आर्द्रतेचं मापन केलं जातं. पुढचा प्रश्न. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक आहेत. टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, रुग्णालये इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी सार्वजनिक सुविधा क्षेत्र आहे. यामुळे सामाजिक कल्याणात भर पडते म्हणून सुविधा क्षेत्र आवश्यक आहे. प्रश्न 7वा ब. भौगोलिक कारणे लिहा. 1. ढग हे आकाशात तरंगतात कारण वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण एकत्र येऊन ढग बनतात. ढगातील हे जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजनविरहित असतात. त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात. दुसरा प्रश्न.
सागर तळ रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे. 1. सागर तळात खनिजे, मूलद्रव्ये, खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात. सागर तळाशी प्राण्यांचे, वनस्पतींचे अवशेष आहेत. खनिज संपत्ती, प्राणी संपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागर तळाचा अभ्यास उपयुक्त आहे. प्रश्न 8. सुबक आकृती काढून नावे लिहा. पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही आकृती आहे, ती आपण पाहून काढायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.